अतिशय पौष्टिक नाचणी पिठाची इडली, परफेक्ट सॉफ्ट लुसलुशीत कशी बनवायची ते बघणार आहोत आपण. कॅल्शियमने भरपूर, लोह भरपूर, फायबर भरपूर असल्यामुळे 4 इडली खाल्ली की भूक आटोक्यात येते. शुगरसाठी उत्तम, रक्तातली साखर नियंत्रित ठेवते आणि प्रकृतीसाठी अतिशय थंड, गरमीमध्ये उत्तम. नाचणी आयुर्वेदामध्ये रोज खावी असं सांगितलेलं आहे वेगवेगळे प्रकार बनवून. आज आपण इडली बघतो कशी बनवायची. वजन कमी करण्यासही नाचणीची खूप मदत होते, हाय फायबर असल्यामुळे. अर्धा कप रवा, अर्धा कप नाचणीचे पीठ. नाचणीचं पीठ समप्रमाणात थोडंसं तव्यामध्ये परतून घेतलं आहे गरम करून. त्याने पीठ हलकं होतं आणि इडली मॉइस्ट होतात आणि फुलतातही चांगली. त्याच्यामध्ये आता दही घालणार आहोत. आपण इन्स्टंट इडली बनवतो, तर अर्धा कप दही घातलं आहे. अर्धा कप नाचणी पीठ, अर्धा कप रवा आणि अर्धा कप दही आणि अजून अर्धा कप आपल्याला पाणी थोडं थोडं करून घालून मिक्स करायचं आहे. इडलीचं जसं बॅटर बनवतं तेवढं पातळ हे पाहिजे, पण याला अर्धा तास आपण रवा चांगला सोक झाला पाहिजे दह्यामध्ये म्हणून ठेवणार आहोत. दह्याच्या जागी तुम्ही ताकही वापरू शकता. दह्याचं प्रमाण आंबट कसं आहे त्याप्रमाणे तुम्ही दही घ्या किंवा ताक घ्या. आता हे छान एकजीव करून मी अर्धा तासासाठी झाकून ठेवणार आहे. कॅल्शियम भरपूर असल्यामुळे हाडं, दात, केसांसाठी अतिशय उपयुक्त, थंड गुणधर्म असणारी, गरमीसाठी स्पेशल, 12ही महिने खाल्ली तरी उत्तम. आता आपलं बॅटर मिक्स करून झालं आहे. थोडं थोडं पाणी घालून त्याला बरोबर इडलीचं जसं बॅटर असतं तसं करून घ्या. अर्ध्या तासात छान पीठ सोक होतं. आणि आता ह्याच्यामध्ये आपण एक फोडणी देणार आहोत. तुपामध्ये 2 चमचे तुपात राई आणि कढीपत्ता घालायचा, जिरे नाही. आणि छान अशी खमंग तुपातच द्यायची फोडणी, म्हणजे चव छान येते इडलीला आणि मॉइस्ट होते तुपामुळे इडली आपली नाचणीची इडली. रवा इडलीमध्ये छान असा भुसभुशीतपणा येण्यासाठी रवा ॲड करायचा आहे. नुसत्या रागी पिठाची केली ना तर ती चिकट होऊ शकते. आता त्याच्यात मिक्स करून अर्ध्या तासानंतर आपण फोडणी घालणार आहोत. परत एकजीव करणार आहोत. इडलीचं कसं तुम्हाला पातळ म्हणजे इडलीचं जसं बॅटर असतं ना तेवढं तुम्हाला घट्ट ठेवायचं आहे. खूप पातळ पण नाही करायचं आहे आणि खूप घट्ट पण नाही करायचं आहे. त्याच्यानंतर मीठ चवीनुसार ॲड करणार आहोत त्याच्यात. आणि आता अर्धा कप रवा आणि अर्धा कप रागी पीठ म्हणजे नाचणीचं पीठ म्हणजे 1 कप झालं. 1 कपाला 1/4 टीस्पून आपण सोडा घालणार आहोत. 1/4 टीस्पून आणि ते छान परत एकजीव मिक्स करायचं आहे. एकीकडे मी इडली पात्र पाणी घालून उकळायला ठेवलं आहे आणि इडलीच्या भांड्याला तूप लावायचं आहे. आपण तूप लावल्याने ना ती चिटकत नाही भांड्याला, पटकन निघते. तूप ब्रशने लावून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये इडलीचं बॅटर घालणार आहोत आपण. भांड्याचा तुमचा ज्या आकार असेल त्याप्रमाणे थोडं कमी घाला, कारण ही इडली मस्त फुगते. सगळं रेडी करून घेऊया पीठ घालून. हे तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता हिरव्या, किंवा रस्सम सांबारबरोबर खाऊ शकता. माझ्याकडे रस्सम बनवलेलं रेडी होतं. चटणी मी नॉर्मली जी खोबऱ्याची असते हिरवी ती बनवली आहे. तुम्हाला कोणती चटणी आवडत असेल इडलीबरोबर ती तुम्ही बनवा ह्याच्याबरोबर, किंवा नुसती चहात बुडवून खा. अप्रतिम लागतात. आता मीडियम टू हाय गॅसवर 20 मिनटासाठी आपल्याला त्याला वाफवल्यानंतर आपली बघा परफेक्ट फुगली आहेत इडली, तयार झाली आहेत. आणि त्याच्यानंतर झाकण ठेवून 2 ते 3 मिनटांनी वाफ आतमध्ये छान अशी घेतली की थोडी थंड झाल्यावर डिमोल्ट करायची इडली आपल्याला, म्हणजे छान अशी न चिकटता ती डिमोल्ट होतात. टोकेरी मी सुरी घेतली आणि त्याने डिमोल्ट केली आहे. परफेक्ट आपली इडली तयार झाली आहे. रंग पण छान आला आहे. तुपाचा वापर करा, कारण गरमीमध्ये तूप आणि नाचणी कॉम्बिनेशन परफेक्ट आहे. पचायलाही पटकन हलकी होते आणि तुपाचा एक फ्लेवर आल्याने चवही छान लागते. तूप आवडत नसेल तर तुम्ही तेल वापरू शकता. हिरवी चटणी कोणती तुम्हाला आवडत असेल ती. रसम माझ्याकडे रेडी होतं ते घेतलं आहे आणि आता आपण तिला तोडून बघणार आहोत. वाव, मस्त आणि चवीला पण अप्रतिम.
नाचणीची हेल्दी फायबरयुक्त इडली करून बघा.